पिंपरी चिंचवड शहराचा विचार करता तर शहरामध्ये साधारण 70% जे लोक वास्तव्य करतात ते सोसायट्यांमध्ये करतात. उर्वरित जे गावठाण परिसर असेल किंवा स्थानिक ग्रामस्थांची घरं असतील किंवा बंगलोज असतील, अपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये राहतात. 70% लोकसंख्या असलेला हा सोसायटी धारक हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक प्रामाणिक करदाता, म्हणजे तुम्ही काही जरी केलं तरी हा करदाता प्रामाणिक म्हणून ओळखला जातो, तो सोसायटी धारक. बरोबर. आणि मग शहरामध्ये ज्या ज्या वेळेला एखादी योजना लागू करायची असते, एखादा उपक्रम राबवायचा असतो, त्या त्या वेळेला पहिलं प्राधान्य हे सोसायटी धारकांना दिलं पाहिजे. आणि त्या सोसायटी धारकांच्या पायाभूत सोयी सुविधा सक्षमपणे आपण देऊ शकतो का याचा विचार सुद्धा प्रशासनाने केला पाहिजे. दुर्दैवानं तसं होत नाही. आज तुम्ही जर पाहिला गेलात तर पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्या उपनगरांमध्ये चारी बाजूच्या पाणी टंचाई प्रचंड आहे. आज सोसायटी धारकांनी ज्या पद्धतीनं टँकर घेऊन पाणीची तहान भागवण्याचा प्रयत्न करतायत, आज 2-2 लाख 3-3 लाख रुपयांची बिलं सोसायटी धारकांना टँकरवरती खर्च करावे लागतात. बरोबर. वास्तविक ज्या वेळेला बांधकाम व्यावसायिक एखादा नवीन प्रकल्प उभा करतो त्यावेळेला महानगरपालिका प्रशासन त्या बांधकाम व्यावसायिकांकडून हमीपत्र लिहून घेतं की जोपर्यंत नवीन पाण्याची उपलब्धता होणार नाही तोपर्यंत त्या सोसायटीमध्ये त्या गृहप्रकल्पामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपण बांधकाम व्यावसायिक म्हणून पाणी पुरवठा करेल. परंतु तसं होत नाही. तो अतिरिक्त भार त्या हमीपत्राचं उल्लंघन करून अतिरिक्त भार सोसायटी धारकांवर पडतो. कर संकलन करायचं असेल तर 100% कर संकलन करण्यासाठी सोसायटी धारकांना वेठीस धरले जातं, परंतु त्या तुलनेत सोसायटी धारकांना ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या सोयी सुविधा दिल्या जात नाही. आता तुम्ही आजचा विषय घ्या की ओला कचरा हा त्या सोसायट्यांमध्ये जिरवला पाहिजे. आता बहुतांश सोसायटी ह्या नियम कुठासाठी आहे तर घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 अनुसार सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश जारी केले की ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कचरा निर्माण होतो त्या मग सोसायटी असतील, हॉटेल्स असतील, रुग्णालय असतील, शिक्षण संस्था असतील किंवा व्यावसायिक आस्थापना असतील, अशा सर्व आस्थापनांनी त्यांच्या परिसरामध्ये निर्माण होणारा ओला कचरा त्याच्यावरती प्रक्रिया केली पाहिजे.